आता आपण पोहोचलेलो आहोत फूड कोर्ट जवळ, जिथे सगळीकडेच आपल्याला फूड मिळणार आहे. स्टॉक किती भरला दिसतोय. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एपिसोड नंबर 14 मधल्या पालघर डायरीजचं. पालघर डायरीजच्या 14व्या एपिसोडमध्ये चला जाऊया. आत्ता मी आहे शिरगाव बीचवर आणि आज आपण फिरणार आहोत ग्लोबल कोकण महोत्सव, जो या पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा महोत्सव होणार आहे. या फेस्टिवलमध्ये तुम्ही खूप काही बघणार आहात, स्टॉल पासून ते खाण्यापर्यंत आणि फेस्टिवल पासून ते प्रत्येक कार्यक्रमापर्यंत सगळे इथे बघणार आहेत. सो आपण डायरेक्ट आता फिरायला जाऊया. डायरेक्ट मध्येच हा महोत्सव जो आहे तो 18 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत चालू आहे. बरेच असे कार्यक्रम चालू होणार आहेत, म्हणजे संध्याकाळी नाटिका असो किंवा डान्स असो, परफॉर्मन्सेस असो, खूप सारं काही होणार आहे. सो आपण आजच्या दिवसात सकाळी जे काय बघता येईल ते पण बघूया. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल, ॲड्रेस ऑफकोर्स मी गुगल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, फॉलो करून येऊ शकता. नाहीतर तुम्ही पालघरवरून आलात तर शिरगाव बस पकडा, सरळ इथे तुम्हाला सोडतील. सो बाकीचं आता आपण पूर्ण फेस्टिवल फिरूया आणि काय काय आलं ते पण बघूया. चला. पोलिसांचा पण गच्च बंदोबस्त करून ठेवलेला आहे इथे, कारण खूप मोठा महोत्सव आहे. पार्किंगची पण खूप सारी एरिया आहे, तिथे टेंट आहेत आणि बाकी सगळे स्टॉल आहेत इथे आजूबाजूला. एरिया खूप मोठी आहे, म्हणजे ही एरिया मी कधीच फिरून गेलेलो आहे आणि एवढी गजबजलेली एरिया मी आत्ता पाहतोय. 7 वाजता आहे, राजारा येथे महानाट्य आहे, असे बरेच असे नाट्य इथे असणार आहेत. सो तुम्ही पण इथे येऊन एन्जॉय करा, एक्सपिरियन्स करा कसं असणार आहे ते. हॅलो हॅलो 1 2 3 4 माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो. आता आपण जात आहोत या फेस्टिवलचे स्टॉल्स बघण्यासाठी, जिथे भरपूर सारे स्टॉल्स आलेले आहेत आणि खूप मोठी एरिया स्टॉलची, तीच बघूया आपण. चला. स्टार्टिंगमध्ये आपल्याला 2 सिक्युरिटी मिळतात, त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर बरेच असे स्टॉल आहेत आणि तोच आपण बघायला जात आहोत. आता आपण येऊन पोचलेलो आहोत स्टॉलजवळ, जिथे आपल्याला बरेच अशी दुकानं मिळतील. पण हे दुकानं एका व्हिडिओमध्ये शूट करणं शक्य नाही आहे किंवा विस्तारून सांगणं शक्य नाही आहे. सो एक झलक पूर्ण बघूया आपण स्टॉल्सची, नंतर मग पुढे जे पण काय आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. प्रत्येक फेस्टिवलमध्ये अशाच गोष्टी मिळतील तुम्हाला, भले ते पापड असो, ड्रेस असो, अशा कुंडी असो किंवा कपडे असो, कोणती पण गोष्ट असो, सगळे असेच मिळणार आहेत तुम्हाला. इथे पण बघू शकता तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे क्रिएटिव्हिटी आहे. इथे अगरबत्ती आहेत या बाजूला, त्यानंतर इथे आपल्याला पाकपाड दिसत आहेत आणि हँडवॉश पण, बरेच साबणसुद्धा आहेत. त्यानंतर इथे आपल्याला थोडीफार ज्वेलरी दिसते, जी ऑलमोस्ट लेडीज वापरतात त्याप्रमाणेच आहे. इथे तुम्हाला लोणचं, चकली सगळं काही मिळेल. मेन्यू जो आहे तो समोर दिसतोय लिहिलेला, तिथून तुम्ही घेऊ शकता. बाकी प्रोडक्ट सगळे इथे समोरच लावलेले आहेत. आणखी पूर्ण फेस्टिवल फिरूया आपण. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेगवेगळं स्टॉल मिळणार आहे. आणि मागे जो एक स्टॉल गेला त्या काकूने एक लाडू पण खायला दिला आम्हाला. तर ह्या काकू आहेत, त्यांनी आम्हाला लाडू खायला दिला. आणि बाय द वे इथे हे काय आहे?
गाडीत पण ठेवू शकतो, गाडीत ठेवू शकतो, म्हणजे pillow आहे सोफ्यावर तसं. हां, आणि showpiece बेडवर साठी ठेवू शकतो. सोसायटी आहे. चांगलं आहे. शोपीस साठी ठेवलेल्या त्या पिलोज आहे आणि बाकी खाण्यापिण्याचे स्टॉल्स इथे भरपूर आहेत. म्हणजे त्या बाजूला पण आहेत, असे इथे पण आहेत. हे तुम्हाला न्यूट्री बिस्किट्स कुकीज दिसत आहेत खूप सारे, आणि गहू शेवई आहेत ना ह्या. हां, शेवई आहेत. हां हां, फ्लेवरच्या पण आहेत काय? व्हॅनिला आहे, हा मँगो आहे. व्हॅनिला कसा आपण फालुदा वगैरे ह्याचा बनवू शकतो आणि होममेड आहे रव्यापासून. हो, रव्यापासून बनवलं आहे. याच्यात मैदा वगैरे आम्ही मिक्स करत नाही बिलकुल पण. आणि ह्या गव्हा आपण उकळून सुद्धा खाऊ शकतो याच्या, किंवा याचा आपण मॅगी टाईप केलं तरी तसं पण आपण खाऊ शकतो. म्हणजे मुलांना हे चांगलं आहे, जे मुलं जे मैदापासून ते खातात ते हे घरचं घरी बनवलेलं हे छान असतं मुलांसाठी. थोडीफार म्हणजे स्टॉलमध्ये गोष्टी चांगल्या आहेत. ऑनलाईन ऑर्डर पण इथे होत असते. सो तुम्ही नंबर आहे ना, ओके, नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी पुढे आल्यानंतर आपल्याला इथे चप्पल दिसत आहेत. ऑलमोस्ट कोल्हापुरी चप्पल माहिती आहेत ना, तशीच आहेत, एकदम भारीवाले. बाकी आता आपण पुढे बघूया. आजूबाजूला भरपूर असे स्टॉल आहेत जिथे तुम्ही खाण्याचे पिण्याचे सगळ्या गोष्टी दिसतील तुम्हाला. लाडूपासून चिवड्यापर्यंत सगळ्या गोष्टी दिसतील. बाकी इथे पण अशा क्रिएटिव्ह गोष्टी आहेत, अशी दिसत आहे. आणि वर्किंग आहे बरं का, भारी दिसत आहे. आणि बऱ्याच किचन पण आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी. ही सिटी आहे का? नवीन प्रकारची सिटी दिसत आहे इथे. हा हातपंखा आहे ना. हा ना, ते एका पिक्चरमध्ये जसं बघितलेलं ना त्यासारखं आहे, भारी आहे. बांबूचा आहे का हे? बांबूचा कप भारी दिसत आहे ना. ही बांबूची बनवलेली होडी आहे, भारी दिसत आहे. हँडक्राफ्ट भारी आहे यांचा. बाकी आपण आता पुढे बोलूया जिथे बरेच असे स्टॉल आहेत. आपण ही फक्त सुरुवात केलेली आहे, एंडिंग अजून खूप सारी बाकी आहे. सो आपण इथून डायरेक्ट जाऊया दुसऱ्या स्टॉल्स जवळ जिथे भरपूर असे स्टॉल्स आहेत, ह्याच्यापेक्षाही भरपूर. हे आम्ही घरीच बनवतो, होममेड आहे. आमची गुळाची नारळाची वडी, हे साखरेची नारळाची वडी, हे नाचणीचे बिस्किट राईस, आणि हे आम्ही मशीन वगैरे नाही, आम्ही हाताने वेपर्स बनवतो, केळीचे वेपर्स, आणि हे शेंगदाण्याचे लाडू. आता आपण येऊन पोहोचलो आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये, जो त्या बाजूचे वेगळे होते, या बाजूला वेगळे आहेत, आणि आणखी मध्ये पण आहेत. म्हणजे स्टॉल इतक्यात की म्हणजे डोकं फिरून जाईल, तुम्ही फिरून फिरून थकून जाल, एवढे सगळे स्टॉल आहे. ओके, सो इथून जर तुम्ही गेलात डायरेक्ट तर बीचवर जाता आणि इथून बाकी सगळे स्टॉल तुम्हाला दिसत आहेत. तो एक एक विस्तार करून न सांगता तुम्हाला डायरेक्ट एक झलक दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया पडेल की कोणकोणते स्टॉल आहेत. नमस्कार, मी प्रमोद वळंज. मी मूळचा मिलिंदवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. माझ्या निवृत्तीनंतर माझ्या गावी गेलो देवगडला आणि ही माझी प्रोडक्ट सुरू केली. माझा लतिका कॅशू एंटरप्राइजेस कंपनी आहे माझी, आणि माझा स्वतःचा काजू कारखाना आहे. त्याचप्रमाणे हा माझा देवगड हापूस आंब्याचा पल्प आहे. हा बघा, हा अतिशय ओरिजिनल आहे. याच्यामध्ये फक्त पल्प आहे. हा चपातीबरोबर आणि पुरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. अतिशय फ्रेश आहे आणि ह्याच्यात शुगर पण कमी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सिंधुरत्न विकास योजनेअंतर्गत काजू बोंडापासून काजू सिरप तयार करण्याच्या एका योजनेमध्ये आम्ही 25 लोकांनी ट्रेनिंग घेतलं होतं. फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे. त्यापैकी 5 जणांनी अर्ज केला आणि एकानेच फक्त मार्केटमध्ये हा काजू बोंड सरबत बनवून आणलेला आहे. आणि हा अतिशय मोठ्या प्रमाणात मी विक्री केलेला आहे. जवळजवळ 500 लिटर मी विक्री केलेलं आहे. आणि आता हे शेवटचे काही बॉटल्स माझ्याकडे शिल्लक आहेत. असा हा आमचे प्रोडक्ट आहेत. त्याप्रमाणे हा वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 हा काजू आहे आमचा. या काजूचे वेगवेगळे ग्रेड्स आहेत.
त्याचप्रमाणे मसाला काजूही आमचे आहेत. तर असे हे आमचे ओरिजिनल आणि फ्रेश असे कोकणी देवगडचे जे काही उत्पादन आहेत हे सगळ्या लोकांसाठी मी घेऊन आलेलो आहे. धन्यवाद. बाय द वे, त्या काकांकडचा एक काजू खाऊन आम्ही निघालो पुढे. मागे एक लाडू खाल्ला, आता एक काजू खाल्ला, तर पुढे निघूया. असेच आणखी स्टॉल आहेत ते फिरूया आपण. काही फ्रीमध्ये खायला भेटेल तर चांगलं आहे ना, पोट भरून जाईल इथेच बरं फिरता फिरता. बाकी इथे आयुर्वेदिक जडीबुटी विकत आहेत, मागे दिसत आहे, इथे दिसत आहे. गर्दी लागली म्हणून तिथे न जाता आपण पुढे वळूया. बाकी 2 पोरं इथे आलेले आहेत. हाय हॅलो टाटा बाय बाय करते. हो नमस्कार सर. हॅलो. ताई हॅलो करून गेली. अरे तू कुठे हरवते? आपला सेकंड अँकर अचानक कुठे गायब होतं तेच कळत नाही. काजू टेस्ट लागला एवढा भारी होता. बाकी इथे चपलांचं दुकान आहे आणि त्यानंतर मग इथे तुमचे प्रोडक्ट्स काय आहेत सांगा. हा एक मिनिट. हा असंच कर देऊ. हां हा नमस्कार, मी भीमाशंकरवरून आलेलो आहे. आज पालघरमध्ये शिरगाव बीच फेस्टिवलमध्ये माझा स्टॉल आहे. माझी ही भीमाशंकरची औषधं आहेत. BP, डायबिटीज, वजन कमी करणं, मुळव्याध, मुतखडा, अनेक प्रकारचे विकार परमानंट कमी होतात. आता डायबिटीजची गोळी बंद होते असं माझ्याकडे औषध आहे. आमरकंद, मणक्याचा गॅप, गुडघ्याचा गॅप, संधिवात पूर्ण क्लिअर होतो. जंगली अद्रक, पोट कमी होतं, वजन कमी होतं, असे अनेक प्रकारचे औषधं आहेत. आणि या 4 दिवसासाठी शिरगाव फेस्टिवलमध्ये भेटा आणि नक्कीच त्याचा फायदा उचला. आणि याच्यातून तुम्हाला न झाल्यास 9930176724 याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपली घरपोच औषधं मिळवा. धन्यवाद. धन्यवाद. बाकी काका एकदम कॅमेरा फ्री बोलतात. बाकी प्रोडक्ट जगा हो त्यांचे लवकर लवकर. आणि राईट साईडला जर बघितलं तर तुम्हाला इथे पापडचे दुकानं मिळतात. ऑलमोस्ट पापड, चिप्स वगैरे सगळं आहे इथे. ते दिसत आहेत इतके मोठे असे पूर्ण भरून ठेवलेले आहे. त्या स्टॉक किती भरला दिसतोय. सगळे पापड, चकली, सगळं जाम काय काय वेफर आहे बघा. बाकी सगळीकडे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत. बऱ्याच दुकानांचा सेटअप बाकी असल्यामुळे आपण थोडीफार अजून झलक बघूया या फेस्टिवलच्या दुकानांची. इथे तुम्हाला चिकूचे सगळे प्रोडक्ट्स मिळतील. आता जेवढे स्टॉल फिरलोय ना मी तेवढे स्टॉल म्हणजे अजून कमी नाही पडत आहेत. इथे पण स्टॉल आहेत, हे तर काहीच नाही आहे. इथे पण अजून स्टॉल आहेत, ते पण फिरूया आपण. म्हणजे भयंकर भरलेले स्टॉल इथे आहेत. हे तर पूर्ण एरियाच भरलेले आहे स्टॉलचे. इथून सुरुवातीपासून ते त्या एंडिंगपर्यंत आहे. पण आपण सुरुवात इथून करूया आणि पूर्ण फिरूया. पोस्टर विस्टर सगळ्या बऱ्याच गोष्टी लावायच्या बाकी आहेत. आता दिसत असेल त्या बाजूला पण तसं सेटअप चालूच आहे सगळ्या गोष्टींचा. आणि बराच सेटअप बाकी आहे अजून व्हायचा. सो इथून एवढी एरिया संपते. आता आपण पुढे त्या बाजूने जाऊ. इथे फॅशनच आहे. हे बघा इथे सप्तरंगी फॅशन आहे. त्यानंतर मग इथे तुम्हाला स्वाद मिळणार आहे बऱ्याच गोष्टींचा. बरे शंकरपाळ्या असो, चकल्या असो, काहीही असो, भरपूर गोष्टी मिळणार आहेत. अरे तर पडता वाचलो आहे मी. बाकी इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा मिळतील छोट्या फार. इथे हा बघा बोर्निल्स प्रायव्हेट लिमिटेड. ही कसली कंपनी आहे? ज्यूसची आहे का? इथे आपल्याला चिकूचे ज्यूस मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फक्त चिकूचे ज्यूस आहेत. आपण एक चिकूचा ज्यूस टेस्ट करूया. ओके, तर ही एक चिकूची बॉटल आहे. टेस्ट करून बघू कसं लागतंय ते. आता आपण चालता जाता टेस्ट करू कसं लागतंय ते. आणखी पुढे पण भरपूर स्टॉल आहेत, तिथे पण फिरूया आपण. चला, बाकी हा चिकूचा ज्यूस कसा लागतोय ते टेस्ट करायचं आहे मला. प्युअर चिकूचा टेस्ट, काहीच फरक नाही चिकूमध्ये. भारी आहे. दिदीला काय ठेवणार नाही आम्ही. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर तुम्ही आला तर तुम्हाला एंटरटेनमेंट भरपूर मिळणार आहे. सो नो डाऊट तुम्हाला इथे वर्थ इट असणार आहे येणं. आणि ऑफकोर्स या. बाकी चिकूचा टेस्ट भारी लागला आहे. बाय द वे, आता आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत जिथे हे स्टॉल सगळे इथे संपत आहेत. आय थिंक इथून बंद आहे. बाकी पुढे जाऊया आपण याच बाजूने, कारण तिथे काम चालू आहे ना म्हणून.
बाय द वे आता आपण बाहेर पोचलो जिथे सगळा फेस्टिवलचा हा स्टॉल तिथे संपत आहेत आणि त्या बाजूला जो रस्ता आहे तिथून बाहेर निघायचा रस्ता आहे. सो आपण आता इथून जाऊया फूड स्टॉल्सकडे जिथे आपण खाण्याच्या गोष्टी बघणार आहोत. लेट्स गो. आता आपण पोचलेलो आहोत फूड कोर्ट जवळ जिथे सगळे फूड स्टॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. जे पण काही फूड आहे ते पण स्टॉल आहेत आपण बघणार आहोत. चला बघूया. इथून फक्त एक नजर फिरवली ना तर इथून सुरू होत आहेत सगळे स्टॉल, सगळे मध्ये जात आहेत. पण आपण तुम्ही जर इथे नाही आलात ना तर तुम्ही खूप काही मिस करणार आहात. फायनली इथे हा फूड स्टॉल सगळे संपतात आणि इथून जायचा रस्ता आहे डायरेक्ट बीचवर. आता आपण येऊन पोहोचलो आहे बीचच्या रस्त्यावर जिथे आपण डायरेक्ट जातो बीचवर आणि आजूबाजूला स्टॉल पण बरेच असे आहेत. आपण आता फूड कोर्ट बघितला, ते स्टॉल पण बघितले जिथे बऱ्याच अशा गोष्टी विकणाऱ्या दिसत होत्या. तुम्ही इथे येऊन नक्कीच व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा पालघरची कल्चर काय आहे, तिथे पर्यटन स्थळं कोणती आहेत, काय आहे ते सगळं कळणार आहे. बाकी तुम्ही जर इथे येत असाल तर संध्याकाळच्या वेळेस या. बाकी लास्ट ॲट द एंड आपण येऊन पोचतो बीचवर जिथे आपल्याला समुद्र किनारा दिसतोय. सगळं इथे फिरा, एन्जॉय करा आणि पालघरचं पर्यटन वाढवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका सिरीजसोबत, सिरीजच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.